या शानदार सोहळ्याचे उद्घाटन आपल्या आर्मोरी विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय लोकप्रिय आमदार गणेश साहेब यांच्या काही क्षणातच या ठिकाणी असणार. सन्माननीय बिंब व ज्यांनी महिलांना स्त्री शिक्षणाची दिशा दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उपस्थित असणारे सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संदीप भाऊजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जे सरपंच सर्व मान्यवर्ग यांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार सोहळा या यानंतर मित्र हो आपण मागील वर्षीचे चॅम्पियन केंद्र राहिलेला आहे याचा शुभारंभ करत आहोत. ठिकाणी येतो आहे अतिशय कडवी झुंज ते ज्यांनी चॅम्पियनशिप पटकावलेला होता हा विजेता संघ जे खेळाडू आमचे सर्व या ठिकाणी मैदानाला प्रदक्षिणात देत सन्माननीय आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक कृष्ण धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करणार आहे की यानंतर आपण सर्वजण खेळाडूंना तयार ठेवायचं आहे. प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देण्यात येणार आहे. सर्वप्रथम पथसंचलन करता येणारा पहिला केंद्र आहे केंद्र मोहजन. या केंद्र मोहजनीचं नेतृत्व करतात श्री राजेंद्र पिछोले सर.
यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र खऱ्या अर्थानं अग्रक्रमण करतो आहे आणि यामध्ये 19 शाळांचा समावेश आहे. मोहनदी केंद्रातील विद्यार्थी या ठिकाणी पाहुण्यांना मानवंदना देण्याकरता येत आहे. या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणारा पहिला केंद्र आहे केंद्र मोहन. अतिशय शिस्तीमध्ये येत असलेला हा केंद्र या ठिकाणी. त्यानंतर येणारा केंद्र आहे केंद्र डोंगरगाव. या ठिकाणी खरं तर शिक्षणामध्ये अग्रेसर असलेला हा केंद्र, आध्यात्मिक वातावरण लाभलेलं पण हे केंद्र आहे. श्रीमती नलिनी शेडमके मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये डोंगरगाव केंद्र. यानंतर येणारा शिरसी केंद्र. केंद्र जरी लहान असला पण गुणवत्तेमध्ये सुद्धा या केंद्राने भरारी घेतलेली आहे. गुणवत्ता यादी जिल्ह्याची प्रकाशित झालेली होती शिक्षणामध्ये. त्यामध्ये या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी 5000 विद्यार्थ्यांमध्ये 128व्या क्रमांकावर जिल्ह्यातून अग्रक्रमांकावर पुढे येत आपला विशेष ठसा उमटवला. त्यानंतर येणारा जो केंद्र आहे पुढचा केंद्र शिरसी या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेख केला तो या केंद्राचा समावेश आपल्याला बघायला मिळतो आहे. 10 शाळांचा या केंद्रात समावेश आहे आणि यामध्ये इतर व्याघ्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेला हा भाग. त्यानंतरचा येणारा केंद्र आहे आरमोरी. स्नेहलता तुलावे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये 16 शाळांनी समाविष्ट असलेला हा केंद्र तालुक्याचा माहेरघर आणि कोसा उत्पादनामध्ये अग्रेसर राहिलेल्या याच तालुक्याचा याच केंद्राचा भाग आपल्याला बघायला मिळतो आहे. या केंद्राचे शिक्षक शिस्तबद्ध भावनाने मानवंदना देण्याकरता येत आहे. 16 शाळांच्या नेतृत्वामध्ये या 16ही शाळांनी विजयी झालेल्या या संघामध्ये सहभागी होत. त्यानंतर येणारा केंद्र आहे केंद्र पिसेवाडा केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून जीवन शिवणकर हे काम बघत आहे. मोठा आणि विस्तीर्ण केंद्र तालुक्यातील म्हणून ओळखला जातो. जंगलातील 18 शाळांनी व्यापलेला आणि तालुक्यापासून लांब अंतरावर असलेला हा केंद्र. या गुणवत्ता वाढवण्यासाठी सरांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे आणि म्हणूनच हा आगळा वेगळा केंद्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर येणारा केंद्र पिसेवाडा ज्याचा मी उल्लेख केला यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ वाटचाल करतो आहे. त्यानंतर त्या केंद्र आहे केंद्र जोगी साखरा. तालुका स्तरावर या स्पर्धेचं जे आता क्रीडा संमेलन संपन्न होतो आहे तो हा एक उपक्रमशील केंद्र म्हणून ओळखला जातो. श्री कैलास टेंबुर्णे सर या केंद्राचं नेतृत्व करतात आणि यामध्ये एकूण 10 शाळांचा समावेश होतो आहे. खरं तर गुणवत्तेमध्ये विविध उपक्रम राबवणारा केंद्राचं जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यामध्ये आरमोरी तालुक्याने पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचं विज्ञान स्तरावर पारितोषिक पटकावून आपण जिल्ह्यात अव्वल असल्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये दाखवून दिलं आणि म्हणूनच आवर्जून आम्हाला आमदार साहेबांना सांगताना आनंद होतोय की यावेळेस आम्ही क्रीडामध्ये सुद्धा क्षेत्रामध्ये भरारी घेऊन जिल्ह्यामध्ये अशी आशा आहे आणि आपले सर्व 3ही विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकावणारे विद्यार्थी राज्य स्तरावर आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करणार या ठिकाणी आवर्जून आमदार साहेबांच्या लक्षात आणून देताना आम्हाला आनंद होतोय. सन्माननीय गट विकास अधिकारी राकेश हारेवार साहेब आणि सन्माननीय आमचे शिक्षणाधिकारी नरेंद्र कुमार मुकोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थितपणे वाटचाल या तालुक्याची सुरू आहे. सन्माननीय पोलीस निरीक्षक शक्ती पंडित साहेब यांच्या उपस्थित होऊन घातलेलं हे शिस्तबद्ध संचलन निश्चितच आम्हा सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे. मान्यवरांना धन्यवाद देतोय की आमच्या चिमुकल्यांकडनं आपण शपथविधी घेणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी शपथविधी आहे. एक साथ सावधानी सब अशी शपथ घेतो की खेळ खेळताना खिलाडी वृत्तीने खेळू, प्रतिस्पर्धी संघांना कोणतीही शारीरिक इजा
वा दुखापत होणार नाही याची काळजी घेऊ। जय हिंद। कृपया आपण खाली बसावं। यानंतर आपले जे पंच म्हणून काम करणारे शिक्षक आहेत त्यांनी समोर यायचं आहे। सर्व पंचांनी शपथ घ्यायची आहे। सर्वांनी एका रांगेमध्ये उपस्थित राहावं। सर्व पंच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जे 3 दिवस पंचांचं काम करणार आहे ते सर्व पंचांना आम्ही या ठिकाणी शपथ देणार आहोत। सर्व शिक्षक सतत कृतीला स्मरून अशी शपथ घेतो की खेळाचे निर्णय निपक्षपातीपणे देऊ, कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ। जय हिंद, जय श्रीराम। कृपया आपण सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं। इकडे सर या ठिकाणी स्वागत करते। इकडे बा ओके। एक आदर्श खरं लोकप्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे यांना त्यांनी सन्मान येतो आहे आणि म्हणूनच त्यांचा हा शिक्षण विभागाच्या वतीने सन्मान। आपण या प्रसंगी सत्कार करणार आहोत। आमचे गट शिक्षणाधिकारी श्री कोकोडे सर, सन्माननीय सरपंच संदीप ठाकूर साहेब यांचं शिक्षण विभागाच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करावा। आपण सरांचे पण सत्कार होताना जोरदार टाळ्या वाजवून सत्कार उत्तर या प्रसंगी समर्थन करूया।